नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 179 आणि 180. आपण व्यक्ती नाही. आपण व्यक्ती नाही म्हणजे अमुक तमुक नाही हे जाणणे ज्यामुळे शक्य होते ते अगोदरचे असणेपण आपण असणेपणानेच आहोत ही वस्तुस्थिती जाणणे यालाच स्वरूप ज्ञान म्हणतात. मग कल्पित व्यक्ती किंवा भासमान मी म्हणून सध्या आपण स्वतःला जे समजतो आणि स्वतःला जे मिरवतो तो भ्रम नष्ट होईल. आपण व्यक्ती आहोत या भ्रमातून मुक्त होणे हेच खरे स्वातंत्र्य होय. कारण आपणच आपल्याविषयी केलेली कल्पना आपल्यालाच बद्ध करते. जसा कोषकिडा आपल्याभोवती आपल्याच लाळेचे आवरण निर्माण करतो आणि मग ते आवरण घट्ट झाले, त्याच्या जाळ्यात रूपांतर झाले की तो स्वतःच त्यात अडकतो. त्याप्रमाणे यावर उपाय एकच. व्यक्ती कठोरपणे गेलीच पाहिजे. असा कठोरपणाने केलेला निश्चय किंवा तळमळ असेल तर व्यक्ती गेलीच समजा. गुरुवचन म्हणजे आपला देह. गुरुवचन म्हणजे आपण देह मन नाही यांना जाणणारे अगोदरपणाने असणारे आहोत. ही एक शक्यता म्हणून प्रथम तळमळीने आपण वापरायला घ्यावी व मग प्रामाणिकपणे शोध घेतला की ते खरे आहे हे आपल्याला आपलेच कळेल. मग पुन्हा पुन्हा कुणाला विचारायची गरज पडणार नाही. भिजलेले कापड कोरड्या कापडापेक्षा काही निराळेच दिसते. कापड कापड म्हणून ते जसेच्या तसे आहे, पण ओल्या कापडाचा स्पर्श वेगळा, त्याचा वास वेगळा, त्याचा किळसपणा वेगळा. पण त्यातून पाणी निघून गेले की ते मात्र वस्त्र कोरडे ढन्न झाले की ते कापड प्रथम ओले होते की कोरडे होते हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणून आपण सध्या आपल्याला जे जे काही समजतो ते आपण मुळीच नाही. आपण ओले कापड नाही. आपण मूळचे कोरे वाळलेले सुकलेले कापड आहोत. पण मूळचे जसे आहोत तसेच आहोत. तसे परत बनण्याची काहीही गरज नाही. सध्या तुम्ही जे स्वतःला समजत आहात त्याच्याच तादात्म्याने तुम्ही आहात. त्यापेक्षा तुम्ही वेगळे नाहीत. कारण तुम्ही कधीच या बाबतीत साधी शंका पण कधी घेतली नाही की अरे आपण म्हणजे तादात्म्य आणि तादात्म्य म्हणजेच आपण आहोत. वरवरच्या थोपविलेल्या लादलेल्या बदलणाऱ्या गोष्टीपेक्षा मूळच्या न बदलणाऱ्या अशा म्हणजे अगोदरच्या शुद्ध असणेपणाला आपण महत्व देणे हीच आहे आपली खरी मूक साधना. असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. आडंबररहित साधना, दिखावटपणे न दिसणारी साधना असे ते त्याला समजतात. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, दीर्घ आयुष्याचा तसा काही उपयोग नाही. ते काळाच्या तुलनेत एक निमिषभर सुद्धा नाही. म्हणून त्याला स्वप्नवत म्हणायला काय हरकत आहे. पण हे जे काही निमिषभर किंवा स्वप्नवत आहे ते माझ्याच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या प्रकाशात प्रकाशित होत आहे. म्हणून जे काही आहे त्याच्या मागे अगोदरचे असणेपणच आहे. जसे लिपी किंवा चित्र यांना अगोदरपणाने कागद हाच त्याचा आधार आहे, त्याप्रमाणे. भाग 180. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, मी स्वतः तृप्त जीवन जगलो आहे
आता बस, असे मला मरताना मात्र निश्चित म्हणता येईल. असे हे शिक्षण जगातील कोणतेही विश्वविद्यालय देत नाही. वाचीव ऐकीव ज्ञान जीवनातील परिस्थितीशी सामना कसा करावा हे कदाचित शिकवेल, पण स्वतःशी कसे वागावे, स्वतःचा शोध कसा घ्यावा, जीवन म्हणजे नक्की काय, हे मात्र ते संचित किंवा संग्रहित ऐकीव वाचीव ज्ञान शिकवू शकणार नाही. तुमच्या ठिकाणी मूळचेच ते असलेले स्वयंप्रज्ञ ज्ञान मिळवण्यासाठी भौतिक ज्ञानाचा काडीमात्र उपयोग नाही. इथे नुसते बाह्य जीवनच महत्वाचे नाही. एखादा रात्री पहारा देणारा व रात्रभर जागणारा सामान्य अशिक्षित माणूस पण सुखी जीवन जगू शकतो. आंतरिक शांती आणि समाधान हवे तर ते पैसे मिळवण्यापेक्षा कठीण आहे. कारण कोणतेही विश्वविद्यालय तुम्हाला तुम्ही खरोखर का आहात, कोण आहात, काय आहात हे सांगू शकत नाही. याकरता एकच करता येते, आपण स्वतःला सध्या जे जे समजतो ते आपण नाही हे मनापासून जाणणे आणि आपल्यातच खोल बुडी मारून बसणे. विहीर खणताना आपण खोदून खोदून काढलेली दगड, माती, केर, कचरा खड्ड्याबाहेर फेकत राहतो, पण आत आत जात राहतो. पण एक वेळ अशी येते की आपल्यापासून अन्य असे फेकले गेले की सर्व जे काही असेल ते अनन्यच असेल. आता इथे मुद्दाम पकडून धरण्यासारखे आणि मुद्दाम सांडण्यासारखे काहीच राहणार नाही. मग कळेल की आपण वास्तविक मानव प्राणी पण नाही आहोत. केवळ आपण म्हणजे शुद्ध जाणीवेचे स्फुल्लिंग आहोत. ही शुद्ध जाणीव स्वतःला न जाणता सर्व काही जाणते. कारण स्वतःच जाणीवच आहे, तर तिला आपल्या जाणीवेचे ज्ञान कसे असणार? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही जर मला विचारले, तुम्ही कोण आहात? तर मी सांगेल, मी अमका तमका म्हणून मुळीच नाही किंवा आहे. पण माझे हे असे म्हणणे कशामुळे शक्य झाले? तर ते मी अगोदरपणाने असणारे शुद्ध पण आहे म्हणूनच ना. वैश्विक जीवन, वैश्विक जीवन आपण फार फार ऐकतो, पण तो आपापल्या परीने त्याचे अर्थ पण काढत असतो. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्वाशी अनन्य असणे, अविरोधी असणे, ज्याच्याशी संबंध येईल त्याला आपला समजणे, हे असे वैश्विक जीवन नव्हे काय? मी सर्व जग आहे, मी जगात आहे, म्हणजे घरातच असल्यासारखं आहे. जग माझेच घर आहे. प्रत्येकाची जागृत अवस्था ही माझीच आहे. प्रत्येकाची स्वप्नावस्था ही माझीच आहे. प्रत्येकाची सुषुप्त अवस्था ही मीच आहे. प्रत्येकाचे दुःख हे माझेच दुःख आहे. प्रत्येकाचे सुख पण हे माझेच सुख आहे. प्रत्येकाचा आनंद हा माझाच आहे. असे जेव्हा खऱ्या अर्थाने म्हणता येईल, तेव्हाच ते खरे वैश्विक जीवन होय. इतके असूनही तुमचे माझे सर्वांचे अगोदर पण सर्वांच्या अतीत आहे. त्याचा कुठल्याही गोष्टीशी काडी मात्र संबंध नाही. जग आहे म्हणण्याकरता आधी आपले असणे पण हवे. यातच जग आपले अस्तित्व टिकून धरते. येते जाते, पण मी आहे. माझा असणे पण मात्र जसेच्या तसे नित्य नूतनच राहते.